आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। माजी आमदार बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा आता नागपूर वर्धा रोडवर पोहोचलेला आहे आणि सर्व आंदोलक देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बच्चू कडूंसह शेतकरी नेते राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर हे रस्त्यावरच इथं उपस्थित असलेल्या शेतकरी आणि दिव्यांगांना संबोधित करतायत। अजून आंदोलन स्थळ देखील आता काही अंतरावरच आहे। रस्त्यावर आंदोलक बसल्यानं समृद्धी महामार्गाकडे जाणारा आणि जबलपूर महामार्ग बंद आहे, तर नागपूर वर्धा रोड देखील आता बंद झालेला आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। ज्ञानेश्वर, बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा नागपुरात पोहोचलेला होताच, मात्र आता या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की जोरदार गर्दी यावेळेला दिसतीये शेतकरी आणि दिव्यांगांची। मात्र आंदोलन स्थळ अजूनही काही अंतरावरच आहे। काही शेतकरी नेते रस्त्यावरच इथल्या उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करत असल्याचं समजतंय। ज्ञानेश्वर, या सगळ्या संदर्भातली नेमकी काय माहिती आहे? अगदीच आपण पाहायला गेलं तर आंदोलनाची जी जागा, नियोजित जागा आहे ती कृषी संशोधनच्या बाजूला जो परिसर आहे त्या ठिकाणी जे आहे ते पेंडल वगैरे टाकण्यात आले। कालपासून शेतकरी बांधव आंदोलक त्या ठिकाणी यायला सुरुवात झालेली होती। मात्र बच्चू कडू ज्या आंदोलनस्थळी दिशेने असतानाच त्या ठिकाणी आंदोलन मागे वेलकम करण्यात आले। मात्र ऑक्सिजन पार्कच्या दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर जे नंतर बच्चू कडूंना सुद्धा आपला तापा जो आहे तो थांबवावा लागला आणि त्याच ठिकाणी सध्या शेतकऱ्यांना संबोधित केले जात आहे। बच्चू कडू या ठिकाणी शेतकरी ते राष्ट्रीय वामनराव चटप असतील, त्याचबरोबर रविकांत तुपकर असे विविध शेतकरी त्यांच्यासोबत ट्रॅक्टरवर या ठिकाणी उभे आहे आणि बाजूलगतच नागपूर बंद करण्यात आहे। मात्र नागपूर मार्गे समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो रस्ता आहे, जबलपूर महामार्ग जो आहे पूर्णतः बंद जो आहे तो या ठिकाणी केला आहे। अगदी रस्त्यावर या ठिकाणी आहे ते ठिय्या मांडलेला आहे। एकूणच मागणी जी आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांच्या त्या मागण्या घेऊन जे ते नागपूरला धडकले। मात्र अजूनही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 किमी अंतर आंदोलन स्थळ अजूनही बाकी आहे। मात्र त्यापूर्वीच आंदोलकांनी जे आहे ते बरं ज्ञानेश्वर, मात्र या सगळ्या प्रकरणी आता बच्चू कडू तर आपल्या भूमिकेवर ठाम दिसतायत। अल्टिमेटम जो त्यांनी सरकारला दिलेला होता तो तर आता संपलाय। आता तरी सरकारकडनं कोणी प्रतिनिधी त्यांना भेटलेत का, त्यांच्याशी बोललेत का, काही फोनवरनं संभाषण झालंय का, त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? त्या संदर्भातली काही अपडेट समोर आहे। मात्र ते हालचाल सुरू झालेली आहे, कारण की जवळपास 3 ते 4 तासापासून या रस्त्यावर जे आहे ते संपूर्ण वाहतूक रांग जे आहे ते या ठिकाणी वाहनांची लागलेली एकूणच दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणि सोबत जरी हा आंदोलन हटला तरी सुद्धा वाहतूक करण्यासाठी किमान 5 ते 6 तास जे आहे ते या ठिकाणी मेहनत जी आहे ते प्रशासनाला करावी लागली आहे। त्यामुळे नक्कीच यामध्ये जे आहे ते आंदोलक देखील सध्या स्थितीमध्ये आंदोलनस्थळी आंदोलन नक्कीच आंदोलन अधिक अजून आक्रमक होऊ शकतं। अजूनही जर याच पद्धतीने जर रस्ता जर जाम करण्याचा प्रयत्न जर आंदोलकांनी जर रात्री उशिरापर्यंत तर या ठिकाणी माल वाहतूक तर त्यांच्या रांगा तर लागलेल्या आहे। मात्र काही खासगी वाहनामध्ये आपलं कुटुंबीय घेऊन लोक सुद्धा जात आहेत, ते सुद्धा या पूर्ण मोर्चाच्या या वाहतूक कोंडीमध्ये आहे ते अडकले। त्यामुळे त्यांना देखील नाहक त्रास जे आहे ते या आंदोलनामुळे सहन करावं लागतं। त्यामुळे ज्या काही प्रमुख मागण्या त्या संदर्भात लवकर सरकारने जे आहे ते आपले पावले उचलावी अशी मागणी जी आहे ते एकूणच स्तरामधून जे आहे ते होईल। त्यामुळे दिव्यांगांचं मानधन वाढीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळावा या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकारची लवकरात लवकर तोड काढतं हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असेल। मात्र त्यापूर्वी जर पाहाल तर आता अगदी आंदोलन स्थळ बाजूला राहिलं, मात्र अगदी रस्त्यावर जे सभा भरवण्यात आल्या आणि एकूण सगळे शेतकरी नेते बच्चू कडूसह रविकांत तुपकर असतील, वामनराव चटप असतील, त्याचबरोबर राजू शेट्टी असतील, हे सगळे जे आहेत या ठिकाणी आंदोलकांना अगदी जे आहे ते मार्गदर्शन करताय आणि आंदोलक देखील त्याच पद्धतीने आक्रमक निर्देशने जे आहे ते सरकारच्या वर जे आहे ते दृश्यांमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या मोर्चा संदर्भातल्या अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।